आता घरी असं झालंय ना, की नेमकी खेळणी किंवा कोणतीही वस्तू असो, ती कुणासाठी घेतली हेच समजत नाही. नमस्कार, मी योगिनी. एक छान खेळणी ऑर्डर केली. पार्सल आलं. शिवबा म्हणाला, आई मीच ओपन करणार. ठीक आहे म्हटलं. शिवबा लहान होता आणि एकटाच होता. त्याला खूप खेळणी घेतली. रायबाला मात्र काहीच घेतलं नाही. मग मन करतं ना, की रायबासाठी पण काही नवीन खेळणी बोलवायची. खेळणी आल्यानंतर घरी वेगळाच माहोल असतो. वेगळंच चालू असतं. आलेली कोणतीच वस्तू रायबापर्यंत पोहोचतच नाही. त्याचं लोशन असो, त्याचा बॉडी वॉश असो किंवा त्याचं टी शर्ट असो, सगळं शिवबालाच पाहिजे असतं. आता परत प्रत्येक वस्तू ही दोन दोन बोलवायची का? रायबाला सध्या काहीच समजत नाही. पण समजायला लागल्यावर मात्र काय होईल हे माहीत नाही. आता पण पाहून घ्या. आणलेल्या प्रत्येक खेळण्याचा आनंद शिवबाच घेतो. त्यानंतर ओरडा खातो. मग ती रायबाला मिळते. हा जो टॉय आहे, बाळाच्या मोटर स्किल डेव्हलपमेंटसाठी खूप छान आहे. बाळासाठी परफेक्ट बनवला आहे. बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी खेळणी खूप महत्वाची असतात. आवाज, रंग, स्पर्श आणि हालचालीमुळे बाळाची निरीक्षण शक्ती, एकाग्रता आणि शिकण्याची क्षमता वाढते. खेळता खेळता होणारा हा विकास म्हणजे आनंदी व बालपणाची सुरुवात असते. त्याचं खेळणं झालं आणि त्याच्यानंतर आम्ही छान असं जेवण केलं. रायबा पहा कसा पाहतो. त्याला म्हटलं, थांब 1 महिना, नंतर तुला पण खाऊ घालू. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.